नमस्कार. इथे आपण 38 साईजचं पेपर कटिंग करत आहोत कटोरी ब्लाऊजचं. इथे 14ची उंची आहे, तिथे मी 15 घेतले. 2.25 इंच गळा रुंदी, 2.5 इंच शोल्डर पट्टी आणि 1.25 इंच स्टिचिंग मार्जिन घेतलेले आहे. इथे 5.25चा शोल्डर आपण मुंडा घेतलेला आहे. इथे मार्किंग करून त्याला आपण लाईन आपण घेऊया. इथे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, तर छाती 38चा चौथा भाग 9.5 आणि त्यापुढे 1.5 इंच असं इथे आपण माप टाकलेलं आहे. इथे कमरेचा चौथा भाग पुढे 1.5 इंच आणि 1 इंच टक्ससाठी मागच्या, असं इथेही तेवढं माप घेतलेलं आहे. तुमची जी काही कमर छाती असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं. इथे मुंड्याला 1.25 इंच, मागच्या मुंड्याला 1.25 इंच आणि पुढच्या मुंड्याला 1.25 इंच असं मार्किंग करून इथे आपण मध्य काढून घेऊया त्याचं. आणि आता आपण शेप देऊन घेऊया. मागच्या मुंड्याचा 1.25 इंचावरून आणि पुढच्या मुंड्यासाठी 1.25 इंचावरून. इथे आपण शोल्डरचं मार्किंग करून मुंडा मोजला, तर आपला मुंडा 9 इंच आलेला आहे. तर आपण अर्धा इंच कमी करूया. आपल्याला 8.5चाच मुंडा हवा आहे. इथे अर्धा ते पाव इंच मी कमी केला आणि पुन्हा मार्किंग करून मध्य काढून घेतलं. आता इथून आपण पुन्हा मोजूया. बरोबर 8.5 इंच मुंडा भरला आहे आपला. इथे आता गळ्याची मार्किंग करूया. 6.5चा गळा आहे, 7चा घेतला. बॉटमला मी 3.25 इंच घेतला आणि त्याचा बॉक्स तयार करून घेतला. इथे गळ्याचं लगेच शेप देऊन घेऊया. आणि इथे योगपट्टीसाठी 2.5 आणि 3.5 इंचावर खुणा केल्या आणि कमरेच्या साईडला 2.5 इंचावर ती एक स्ट्रेट लाईन करून घेतली आणि त्याच्यावरती 5.5चा कटोरीचं माप टाकलं. इथे 2.5 इंच मुंड्यापासून पुढच्या आणि ते 3 पॉईंट आपल्याला आता जॉईन करायचे आहेत. इथे मी व्यवस्थित 2.5 इंचावर पॉईंट करून घेतलं आणि आता आपल्याला हे तिन्ही पॉईंट कटोरीला जॉईन करून घेऊया. आपल्या कटोरीचा शेप देऊन घेऊया व्यवस्थित. आणि आता इथे कटोरीचं मध्य काढून तिथे एक खूण करून घेतली आणि तिथून मग योगपट्टीचा शेप देऊन घेतलेला आहे. आता आपण माप चेक करूया. पूर्ण उंची 14, त्यात 1 इंच अधिक 15 घेतलेला आहे. इथे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच ते घेतलेलं आहे. गळा घेतला आहे, शोल्डर 5.5, कटोरी 5.5, योगपट्टी 2.5 आणि 3.5. आणि आता आपण हे कट करून घेऊया. आधी मागचा मुंडा कट करायचा आहे. आणि इथे त्या गळ्याच्या इथे नॉच देऊन घेतला आणि आता आपण दोन्ही पार्ट सेपरेट करून घेऊया. आता इथे आपण पुढील मुंड्याचा शेप कापून घेतला आहे. योगपट्टी कट करूया. गळा लगेच कट करूया आणि आता कटोरी कट करूया. आपल्याला मागील भाग, साईड पार्ट आणि योगपट्टी तीच ठेवायची आहे. इथे मी जरा मुंड्या एक रेष एवढासा आतमध्ये घेऊन शेप देऊन घेतला व्यवस्थित. पुन्हा हे वेगळं ठेवूया. इथे कटोरीला मध्येही काढून नॉच देऊन ठेवूया. आणि आता आपण बाहीचं कटिंग करूया. 9ची बाही आहे, 10 घेतलं. इथे छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच घ्यायचा आहे. मुंडा कमी आहे म्हणून वजा अर्धा इंच घ्यायचा, नाही तर मी तेवढाच घेते. आणि तो बॉक्स तयार केला. इथून 3.5 इंचावरती कॅप हाईट दिली आणि क्रॉस लाईन करून घेतली. त्या क्रॉस लाईनचं मध्य काढून साईडून अर्धा इंच एवढी मार्किंग केली. इथे 1.5 इंचावरून मार्किंग करून खालच्या साईडला 1/2 इंच ते 3 रेषा आणि मुंड्याच्या बंद बाजूच्या तिथे 1.5 इंच. आणि आता ते तिन्ही सगळे आपण पॉईंटवरून
तसं मार्किंग करून घेऊया, शेप देऊन घेऊया मागचा आणि पुढचा. जो फुगार भाग असतो तो मागच्या साईडला आणि असा खोलगट भाग असतो तो पुढच्या साईडचा असतो. आणि इथे आता दंड घेराचा निम्म्या अधिक अर्धा इंच आपण मोजून बघितला, परफेक्ट 8.5 आलेला आहे. आता आपण बाही ओपन करूया आणि मग पुढचाही कट करून घेऊया शेप. हे बघा, ही खोलगड बाजू आहे ती पुढची आहे आणि उभार बाजू ती मागची आहे. ते आपण आता पेपर घेऊया दुसरं आणि त्याच्यावर जशी कटोरी आहे तशी छापून घेऊया. इथे 1.25 इंच दोन्हीकडे आणि वरच्या साईडला गळ्याच्या दोन्हीकडे 1.5 इंच मध्य काढलं तिथे 1.5 इंच असं आपण मार्किंग करून आणि इथे सगळे ते पॉईंट ह्याने कर्व शेपने किंवा तुम्हाला जर व्यवस्थित शेप देता येत असेल तर देऊन घ्यायचं आहे. इथे 1.25, 1, पाऊण, अर्धा आणि पाव असं ते मार्किंग केलेलं आहे मध्ये. आणि आता हे सगळं आपण जॉईन करून घेऊया. ते कटोरी मोजून घेतली मी आणि पुन्हा जेव्हा आपण कट करू तेव्हा ती इक्वल करून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, आता इथे टक्सच्या इथे आपण फोल्ड केली आणि मग राहिलेला एक्स्ट्राचा भाग कट करून घेतला. इथे 3.25 इंचाचा टक्स दिला आहे मी आणि साईडून 1.5 इंच. इथे अर्धा इंच वरती येऊन गोल आकार शेप दिला आहे योगपट्टी जोडायला. हे बघा, आपली इथे कटोरीची मार्किंग झालेली आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता पफ असाच मी दाखवते तुम्हाला फक्त. आणि इथे आपल्याला कटोरी 1 ते 1.25 इंच एवढी एक्स्ट्रा ठेवायची आहे. आणि बघा, आपलं सगळे मार्किंग झालं. आता आपण गळ्याचं इथे मागचा गळा ड्रॉ करून घेऊया. तर गळ्याची साईड मागची पट्टी 2.5 इंच ठेवले आणि त्यात 1.25 इंच मी एक्स्ट्रा घेतलं आहे खाली बॉटमला आणि गळाचं जॉईंटसाठी. इथे 2.25 इंच घेतलं आहे, 2.5-3 इंच. आणि असं बॉक्स तयार करून आपण गळ्याचा शेप देऊन घेऊया इथेही. आणि इथे मी 1/2 इंच मुंड्यापर्यंत बाहेर आले आणि मुंड्याच्या लाईनला आल्यानंतर पुन्हा आपला जो गळा आहे 2 इंच 2.25 इंच तेवढंच घ्यायचं आहे. बट पेपर कटिंग झाल्यानंतर आपण लगेच फॅब्रिक कटिंग करून घेऊया आपलं अस्तरचं. हे बघा, इथे मी ठेवून घेतलेलं आहे आणि ते जसं ठेवलं आहे तसंच मार्क करून इथे बघा, हे मुंड्याला असं टच करून इथे बघा मी हे कमी केलं आहे 1/2 इंच साईड पार्टमध्ये आणि ते कटोरीमध्ये वाढवणार आहे. ते कटोरी बघा एक थोडीशी क्रॉस ठेवलेली आहे आणि हे बघा इथे 1/2 इंच मी वाढवून घेतलेलं आहे. तर योगपट्टी आहे तशी मार्क करून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला 1-1 इंच स्टिचिंग मार्जिन वाढवायची आहे.
आता आपण हे कट करून घेऊया. आता इथे बघा, लक्ष देऊन बघा, जे आपण कटोरी वाढवलेली त्यामुळे ते एक साईडचा भाग मोठा झाला आहे. मग ते आपण असं कट करून घेतलेलं आहे मध्य काढून. आणि आता बाकीचे पार्ट जसे आहेत तसे कट करून घ्या. आता हे बघा, पेपर मी गोळा करून तसंच ठेवलं आहे, म्हणजे नेक्स्ट टाईम जर ह्याच मापाचा ब्लाऊज आला तर प्रॉब्लेम नाही येत. आता मला बॅक नेकला काटापासून डिझाईन करायची आहे, तर आणि काट एकाच साईडला आहे, तर आपण बघा व्यवस्थित ॲडजस्ट करून कट करूया, जेणेकरून थोडे तरी काट मला बॅक साईडसाठी राहिले पाहिजेत. आता इथे आपण मागची दोरीसाठी नॉटसाठी पट्ट्या काढून घेऊया. हे बघा, आता हे काठ मी मोजून घेते किती राहिलं आहे, आणि तसं आपण आता गळा ड्रॉ करणार आहोत. ते मी गळा 10.5 ते 11 इंच गळा घेतलेला आहे, आणि तिथे 7.5 इंचावर एक खूण केली. सरळ लाईन इथे अर्धा इंच बाहेर आले. बघा, असं आपण शेप देऊन घेऊया. इथेही अर्धा इंच बाहेर आले, आणि हा बघा असं गोल आकाराने शेप देऊन घेतलेला आहे. आणि आपण आता काठ मोजणार आहोत, कारण की आपल्या काठापर्यंतच बसतंय की नाही ते चेक करायचं आहे. हे बघा, इथे काठ बसलेत व्यवस्थित. तेही आपण गळा कट करून घेऊया. हे आपल्याला ठेवायचे आहे, आपल्याला नंतर मार्किंगसाठी लागणार आहे. बघा, आपली कटिंग पूर्ण झालेली आहे, आणि याचा पॅटर्नचा व्हिडिओ बघायला विसरू नका. चलो.